नमस्कार. गोदाई किचनमध्ये सर्व खवय्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त अशी उडदाची आमटी कशी करायची ते बघूया. उडदाचं घुटे याला म्हणतात. तर मस्त असं एक थंडीच्या दिवसामध्ये हे केलं जातं. जास्त करून थंडीच्या दिवसामध्ये केलं जातं. तर इथे मी उडीद घेतलं आहे. आता हे उडीद जे आहे ते माझं घरचंच आहे. तर मी काय केलं, हे भरपूर उडीद जास्त प्रमाणात असल्यामुळे कीड लवकर लागते याला, म्हणून काय केलं मी, छान अगदी खरपूस होऊसपर्यंत, छान खमंग वास येऊसपर्यंत मी भाजून घेतलेत आणि मग थंड झाल्यानंतर याला डब्यात भरून ठेवलेलं आहे. तुमच्याकडे जर जास्त असेल, जास्त प्रमाणात घेत असाल तर मस्त खमंग असं भाजून एकदाच भाजून ठेवायचं, किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण फ्रीजमध्ये जास्त प्रमाणात ठेवू शकत नाही आपण. तर मग माझे हे चांगलं तर 3-4 किलो तर आहे, त्यामुळे मी भाजून घेतलं आहे आणि पूर्णपणे थंड झालं की असं डब्यात भरून ठेवलं आहे. तर ह्याच्यामुळे कीड लागत नाही अजिबात आणि तुमचं पुढचं काम जे आहे ते सोपं होतं. आता घ्यायचं म्हणजे आता ही एवढी वाटी भरून घेतलं मी, याचं जास्त घ्यायची गरज पडत नाही. आता ह्या एवढ्या वाटीचं मी अगदी 5 ते 6 जणांसाठी ही आमटी बनवणार आहे. याला आमटी म्हणतात, काही ठिकाणी घुट्टं म्हणतात. आमच्याकडे हे आमटीच म्हणतात, उडदाची आमटी. पण मस्त होते, खमंग अशी होते ही आमटी, खूप छान लागते आणि थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक आहे. तर अशा प्रकारे हे बघा, बघू शकता तुम्ही, छान असं हे भाजून घेतलं आहे मी. अगदी मंद गॅस करायचा आणि भाजून घ्यायचं. जास्त वेळ जरा द्या तुम्ही, म्हणजे छान खमंग भाजलं जातं हे उडीद. तर मी सगळं अशा प्रकारे हे भाजून ठेवलं होतं. मस्त असं हे उडीद भाजून ठेवलं आहे आणि याला आता काय करायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. तर फक्त हे 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं पुन्हा एकदा आणि याला कुकरला शिट्या करून घ्यायच्या. तर कुकरला शिट्या अगदी 7 ते 8 शिट्या घ्याव्या लागतात, कारण हे उडीद जे आहे ते आपण भिजत घातलेले नाही आहेत, तर अशीच आपण शिजवणार आहे. तर जी उडदाची आमटी केली जाते ते अशा प्रकारे कोरड्या उडदाचीच केली जाते. तर त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा चिरून घेतला आहे आणि इथे फक्त लसूण आहे. एक 20 पाकळ्या लसणाच्या मी बारीक कुटून घेतलेत आणि काही खडे मसाले आहेत. लवंग आहे, दालचिनी आहे, एक मसाला वेलची आहे, तमालपत्र आहे. तुमच्याकडे जे खडे मसाले असते त्यातले थोडे थोडे घ्यायचे, अगदी जास्त घ्यायचे नाहीत. ह्याच्याला आलं वापरायचं नाही. आणि आता तेल घालायचं, तेल थोडंसं जास्त घ्यायचं. आणि आता आपण कांदा, मसाले, सगळे खडे मसाले आधी घालायचे आणि कांदा टाकून छान खरपूस कांदा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खडे मसाले घातले आणि आता याच्यावर हा चिरलेला कांदा घालायचा. ही जी रेसिपी आहे ती अख्खा उडद कसा आहे तसंच जे अख्खा मसूर असतो त्याची रेसिपी अगदी थोड्याफार प्रमाणात ही अशीच असते. मी माझ्या चॅनलवर जो अख्खा मसूर रेसिपी आहे, पहिली व्हायरल झालेली रेसिपी, ती अशाच प्रमाणात केलेली आहे, अशाच प्रकारे केलेली आहे. कांदा छान नरम झाला की मग लसूण घालायचा. इथे मी 20 ते 25 पाकळ्या लसूण बारीक कुटून घेतला आहे आणि आता त्याला छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. लसूणही थोडासा वेळ द्या भाजायला, म्हणजे लसूण छान असा तळून निघतो. त्यामुळे आपल्याला खाताना लसूण जे तोंडाखाली आला, दाताखाली आला की छान लागतो. आता पावडर मसाले घालायचे आहेत. तर हळद घातला अर्धा चमचा, गरम मसाला अगदी अर्धा चमचा घातला, खडे मसाले घातलेले आहेत आणि घरगुती चटणी, जी माझी कांदा लसूण चटणी आहे तेच वापरते. तुमच्याकडे जो असेल तो वापरला तरी चालेल. ह्या उडदाचं कसं आहे की त्याचा एक वेगळा स्वतःची एक चव आहे, त्यामुळे आपण जास्त मसाले घालायची गरज पडत नाही. आणि हा जो उडीद आहे तो छान खमंग भाजलेला असतो, त्यामुळे काय होतं, त्याची एक वेगळी चव लागते. मीठ घालायचं चवीनुसार आणि आता हे तेलात सगळं भाजून घ्यायचं आहे. छान गॅस कमी ठेवायचा आणि मस्त असे भाजून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त वेळ करपणार नाही याची काळजी घ्या. गॅस अगदी मंद ठेवा. आता तिखटासाठी म्हणून अगदी 1-2 मिरच्या मी घातलेल्या आहेत. तुम्हाला जर तिखट जास्त नसेल घालायचं तर नाही घातल्यात तरी चालेल. फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची, चव चांगली लागते त्यासाठी. आता हे कोथिंबीरसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आणि आता शिजवून घेतलेला अख्खा उडीद जो शिजवून घेतला आहे आपण तो घालायचा. अगदी मऊसूद 7 ते 8 शिट्या दिल्या की मस्त असा हा मऊसूद मसूर शिजवून निघाला, उडीद सॉरी. हे बघा, बघू शकता तुम्ही, मस्त असा हा उडीद शिजलेला आहे. अगदी मऊसूद शिजवून घेतला आहे मी 7 ते 8 शिट्या देऊन.
छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला कितपत पातळ पाहिजे, जास्त पातळ पाहिजे असेल तर थोडंसं पाणी आणखी घाला किंवा मग थोडंसं असं घट्टसर ठेवलात तरी चालेल. बघू शकता तुम्ही मस्त असं हे उडदाचं घुटं तयार झालं. घुटं म्हणा किंवा आमच्याकडे आमटीच म्हणतात याला. तर काही ठिकाणी घुट्टं म्हणतात, काही ठिकाणी याला डांगरही म्हणतात. तर वरून थोडीशी कोथिंबीर पेरायची आणि आता याला एक छान असा तुपाचा तडका द्यायचा आहे आपल्याला. तूप का घालायचं आहे तर जरा थंडीचे दिवस आहेत आणि उडीद थोडंसं वृक्ष असतं, कोरडं असतं, त्यामुळे आपल्याला तुपाचा छान तडका मारून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये जास्त असं काय मसाला वगैरे घालायचे नाही आहेत, फक्त तूप थोडंसं गरम करून जिरे आणि थोडंसं कोथिंबीर वगैरे घालून वरून तुपाची फोडणी द्यायची. आता बघू शकता तुम्ही मस्त असे एकजीव झाले. अगदी अजिबात मी घोटून वगैरे घेतलेलं नाही, इतकी मऊ छान मऊ हा शिजून झाला आहे. आता हे बाजूला मी तूप गरम करत ठेवलेलं आहे. एक 2 मोठे चमचे मी तूप घेतले, गरम करून अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं. मस्त असं हे बघा, बघू शकता तुम्ही छान असं हे उडदाची आमटी तयार होते. भाताबरोबर खाण्यासाठी म्हणा किंवा चपातीबरोबर, भाकरीबरोबर मस्त असं खाऊ शकता. आता हे बघा बाजूला मी हे तूप गरम करायला ठेवलं होतं. आता यामध्ये जिरे घालायचे 1 चमचाभर आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. छान कडकडीत गरम झाले बघा तूप आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे पटकन ओतून घ्यायचं आणि लगेच झाकण लावायचं. जे थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं आणि मग आपल्याला उघडून बघायचं आहे. वा, मस्त असं बघा, बघू शकता तुम्ही चरचरीत तुपाची फोडणी दिली, खमंग असा सुगंध येतो आहे. अशा पद्धतीने हे उडदाची आमटी तयार झाली. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.